चुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्यां पुंडलिकाय धातूनिंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रतापन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक माझा पायावरी, राहो निरंतर संतांची वचन ऐका कमलापती, माझ रंकाची विनंती, कर जोडितो कथे कळी, आपण असावे जवळी, नागेंद्र हरे त्रिलोचनाय, भस्मंग रागाय महेश्वराय, नित्याय शुद्ध्याय दिगंबराय, तस्मानकाराय नमः शिवाय. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी विठ्ठल. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग, जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगाचा संसार सुखी व्हावा म्हणून ज्यांनी स्वतःचा संसार जाळून टाकला आणि जगाला पावन करण्यासाठी ज्यांच्या मुखातून सुंदर अशी 4096 अभंगांची गाथा, जी इंद्रायणी मातेप्रमाणे आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या, भारतवर्षाच्या मनामनामध्ये वाहते, मनामनाला निर्मळ करण्याचं काम करते, असे श्रीमंत साधू शब्दप्रभू तुकाराम महाराज यांचा भगवान शंकरांची करुणा भाकणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवान शंकरांची करुणा भागतायत. वरवर बघितलं तर हा अभंग वाटतो, वरवर जर पाहिलं तर हा अभंग वाटतो, परंतु जर सूक्ष्म दृष्टीने जर पाहिलं तर हे पत्र आहे. हे पत्र आहे भगवान शंकरांना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिलेलं पत्र, म्हणजे आजचा अभंग. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज सत्य सनातन हिंदू धर्मातलं महापर्व. तशा आपल्या हिंदू धर्मामध्ये 5 पर्व आहेत, त्यातले 4 पर्व आहेत आणि 5वं महापर्व आहे. पर्वणी भागवत धर्मी, नृसिंह जयंती राम नवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्री. काय सांगताय? पर्वणी भागवत धर्मी. भागवत धर्मामध्ये पर्वणे आहेत. पहिली पर्वणी नृसिंह जयंती, दुसरी आहे रामनवमी, तिसरी आहे वामन जयंती, चौथी आहे कृष्ण जन्माष्टमी
आणि 5वी पर्वणी आहे महाशिवरात्री. ही महाशिवरात्री म्हणजे काय हो? महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकरांचा बर्थडे आहे का आज? ज्याला जन्मच नाही, भगवान शंकरांना जन्म नाही. तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा जन्म जर एखाद्या लहान मुलाला, लहानातल्या लहान मुलाला जरी विचारलं ना तर तो म्हणेल काय? श्रावण वद्य कृष्ण अष्टमी म्हणजे जन्माष्टमी, भगवान श्रीकृष्णांचा जन्म. त्यांच्या आई वडिलांचं नाव काय? लहान मुलगा सुद्धा सांगेल यशोदा मैया आणि नंद बाबा, देवकी माता आणि वसुदेव बाबा. राम रायाचं जर वर्णन जर तुम्ही कुणाला विचारलं तर चैत्र शुद्ध नवमी रामनवमी. रामरायाच्या आई वडिलांचं नाव कौसल्या माता आणि दशरथ महाराज. पण जर विचारलं शंकराचे आई वडील कोण? वेगळा नका, कमी राहू दे, कमी विठ्ठल शंकरांकडे जर आपण बघितलं तर त्यांना मातू पितू नाही, गेहा यांना आई नाही, वडील नाही, अहो राहायला घर सुद्धा नाही. राहायला लग्न झालं तर पार्वती मातेच्या बहिणी सगळ्या म्हणत होत्या अगं आम्ही आता महालात जाऊन राहणार आहोत, पण तुझा नवरा कुठे राहतो? याला राहायला घर सुद्धा नाही, मातो पितो नाही, कछु गेहा, गेह म्हणजे घर, घर सुद्धा राहायला नाही. मग यांना जन्म नाही म्हणजे आज यांचा बर्थडे नाही. मग यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे का? आज यांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा नाही. मग महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय आहे याचं वर्णन ऐकण्यापूर्वी आज या ठिकाणी ग्रामक्षेत्र 5 गावाची पंचकृषी म्हणायला काही हरकत नाही. डोराळ, सावळवीर आहे, पोहेगाव आहे, नगदवाडी आहे, सोनेवाडी आहे आणि यांच्या मध्यावर असणारं हे स्थान गोड असा, मला वाटतं वैकुंठवासी कारभारी बाबाला आज आनंद होत असेल की मला वाटतं 80 वर्षापूर्वी या स्थानाची निवड त्यांनी केली आणि 80 वर्षापूर्वी या राऊत परिवारातील असणारे वैकुंठवासी कैलासवासी कारभारी भाळू बाबा राऊत यांनी या स्थानावर सिद्धेश्वर महादेवाची स्थापना केली. आणि नुसती स्थापना केली नाही तर श्रावण महिन्यामध्ये ओल्या वस्त्रानं या भगवान सिद्धेश्वरांना जल अर्पण करावं. दर सोमवारी वर्षभर त्या महादेवाची सेवा करावी. आता फॅड आलं दादा, लोटा भर जल सभी समस्याओं का हल. एक लोटा भर पाणी घातलं की सगळ्या समस्या नाहीशा होतात. हे आता पंडित मिश्रांनी, प्रदीप मिश्रांनी फॅड आणलं. पण आमच्या कारभारी बाबानं 80 वर्षापूर्वी 1 लोटा जल सभी समस्याओं का हल, 1 लोटा जल अर्पण करून या सिद्धेश्वराची स्थापना केली. जिथं कारभारी बाबा असतील ना त्यांना आज आनंद होत असेल की माझ्या परिवारातील लेकरांनी, माझ्या गावातील गावकऱ्यांनी त्याच मंदिराचा 80 वर्षानंतर जीर्णोद्धार केला आणि गोड असं नर्मदेच्या काठावरून शिवलिंग, ज्योतिर्लिंग आणून या मंदिरामध्ये भव्य दिव्य असं मंदिर त्या ठिकाणी स्थापन केलं आणि त्या मंदिरामध्ये परत एकदा सिद्धेश्वराची स्थापना केली आणि हा महाशिवरात्रीचा उत्सव सुरू केला. त्या भगवान सिद्धेश्वरांनाही आनंद होत असेल आणि राऊत परिवारातील गावातील जे जे शिवभक्त आज कैलासामध्ये असतील ना त्यांना सुद्धा या सोहळ्याचा आनंद होत असेल. विठ्ठल गोड असं शिवरात्री महापर्व आणि आज या महापर्वाच्या निमित्तावर या पर्वणीवर गोड असा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव या परिवारानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. समस्त ग्रामस्थ असतील, भजनी मंडळ असतील, त्यात तुम्ही सगळे सुज्ञ आहात.
पण आज आमच्या गळ्याने आम्हाला धोका दिलाय. एक वेळ उभं नाही राहता आलं तरी चालेल बापू, उभं नाही राहता आलं तरी चालेल, पण हे जे मशीन आहे ना, आमचा प्राण असतो. पण काय करावं, 9 समुद्र स्नान आणि समुद्र स्नान केल्यानंतरही रामेश्वरम मध्ये जवळजवळ 4 ते 5 तास ओल्या वस्त्रानं 22 कुंडाची आंघोळ. सकाळी स्नानाला सुरुवात केली तर त्याच वस्त्रावर संध्याकाळी 5 वाजता मंदिराच्या बाहेर पडलो. ते मशीन तरी काय करेल हो. प्रत्येक ठिकाणचं 7 राज्यातलं पाणी पिता 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 महाराष्ट्रातलं पाणी प्यायला आलोय. त्या गळ्यानं काय करावं. पण असो, कालपर्यंत असं वाटत होतं की गणू भाऊला, प्रमोद भाऊला सांगावं की घसा काही कामच करत नाहीये, तुम्ही दुसरे कीर्तनकार, पण पहिलंच वर्ष आहे आणि भगवान सिद्धेश्वरांची या ठिकाणी स्थापना व्हावी ही सर्व परिवाराची जरी इच्छा असेल, पण त्यामध्ये खारीचा वाटा आमच्याही मनाला वाटत होतं की या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि या ठिकाणी सिद्धेश्वरांची स्थापना व्हावी. आणि तो संकल्प या राऊत परिवाराने पूर्ण केला. आम्ही सर्व गावकरी तुमच्या ऋणात राहू इच्छितो की या सुंदर महादेवाच्या मंदिराची तुम्ही स्थापना करून संकल्प पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. परिक्रमा जेव्हा आम्ही पायी केली त्या ठिकाणी आम्हाला एक महात्मा भेटले. विचारला गांव का नाम क्या है मैया तुम्हारे. मैंने कहा शिरडी. बोले आप शिरडी से नहीं हो, शिरडी के बगल में आपका गांव है. हाँ बाबा. बोले आपके गांव की पश्चिम दिशा में एक नाले के पास एक महादेव का स्थान है. मैंने बोला हाँ बाबा. बोले स्थान बहुत प्राचीन है, एक साधू यहाँ से क्रोधिष्ट होके गया है. आता ते मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल. एक साधु गुस्सा होकर गया है. स्थान बहुत ही प्राचीन और पुरातन है. उस महादेव के मंदिर का जीर्णोद्धार करना और नर्मदा के तट से शिवलिंग लेकर वहां स्थापित करना. मला त्यावेळेस ऐकल्यानंतर असं वाटलं होतं हे कुठं शक्य आहे का. मंदिर बांधणं सोपी गोष्ट आहे दादा, मंदिर बांधणं सोपी गोष्ट आहे, पण मंदिराचं पावित्र्य टिकवणं ही असामान्य गोष्ट आहे. आणि त्या मंदिराचं पावित्र्य टिकण्यासाठी काय करावं लागतं, काय करावं लागत नाही. अगोदर त्या मंदिराची पूजा, प्राणप्रतिष्ठा. आज सकाळी सुंदर असा लघु रुद्राभिषेक झालेला आहे. भगवान शंकर अतिशय जेव्हा स्थापित केले होते तेव्हा कसे होते बघा. आणि मला वाटतं 6 महिने झाले असतील. 6 महिन्यानंतर त्यांचं रूप बघा, असं सुंदर रूप झालेलं आहे सिद्धेश्वरांचं. हे केवळ पूजेनं आणि सेवेनं होत असतं. संसारामध्ये सेवा साधू संतांची केली जाते, देवी देवतांची केली जाते, भगवान विष्णूची सेवा केली जाते, पांडुरंगाची सेवा केली जाते. पण संसारामध्ये एकच देव असा आहे की त्याची पूजा केली जाते आणि तो देव म्हणजे देवांचा देव महादेव. आणि म्हणून गोड असा हा उत्सव सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 पर्वण्या या वैष्णवानं साजऱ्याच केल्या पाहिजे. नव्हे नव्हे वैष्णवच त्याला म्हणतात. वैष्णवांच्या 2 व्याख्या आहे.
एक जगद्गुरु तुकोबरा यांनी व्याख्या केली, वैष्णव कुणाला म्हणावं? वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया, ज्याची अवघी माया देवावर आहे त्याला वैष्णव म्हणावं. दुसरी वैष्णवाची व्याख्या ऐका, वर्षात एकादशी किती येतात हो? जे धरीत असतील त्यांनी सांगा किती एकादशी आहे? किती? 24. त्यातल्या 20 एकादशी सामान्य आहेत. तशी एकादशी व्रत प्रत्येक एकादशी तिच्यामध्ये महिमा धरून असते. पुत्रदा एकादशी, मोक्षदा एकादशी, भागवती एकादशी, पदांकुशा एकादशी, निर्जला एकादशी. पण याच्यातल्या 4 एकादशी ज्या आहेत ना त्या पर्वणी आहेत. आषाढी, थोरली आणि धाकली, कार्तिकी, थोरली आणि धाकली. म्हणजे मोठ्या एकादशीला पांडुरंगाची यात्रा आणि लहान एकादशीला संतांची यात्रा. विठ्ठला विठ्ठला. 20 आणि 4 किती झाल्या? 24. 24 आणि 5 29. 20 आणि 9 20 आणि 9 ह्या पर्वण्यांना जो उपवास धरतो त्याचं नाव आहे वैष्णव. 20 आणि 9 हे उपवास जो धरतो ना, ही साधना जो करतो ना त्याचं नाव आहे वैष्णव. नुसती माळ घातली म्हणून वैष्णव, टिळा लावला म्हणून नाही. 20-9 20 आणि 9 उपवास म्हणजे 29 उपवास जो धरतो ना त्याचं नाव आहे वैष्णव. आणि म्हणून अशा वैष्णवांचं असणार हे महापर्व. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये गोड असं भगवान शंकरांना पत्र लिहितायत. आता पत्र काही आता राहिले, या मोबाईलने महाराज घड्याळाला दांडी मारली. काय काय सांगावं आता तुम्हाला, मला तिकडे जायचं नाही. पण मोबाईल आलं, पत्र गेले. पत्र म्हणजे मला 2च पत्र आठवतात. एक 15 पैशाचं असायचं खाकं, आणि एक 35 पैशाचं असायचं आंतरदेशीय. बरोबर आहे ना? असा निळा रंग राहायचा त्याचा. असा त्या 15 पैशाचं पत्र मला माझ्या मामाच्या घरी लिहायला जर बसायचं, कुणाला पाठवायचं जर असेल तर माझे आजोबा मला बसवायचे पत्र लिहायला. पत्र लिहायला सुद्धा मुलांना शिकवलं पाहिजे. आता शिकवण्याचं काही कामच राहिलं नाही. ज्याला पत्र लिहायचंय त्याला मोठेपणा द्यायचा असतो. ज्याला पत्र लिहायचंय त्याच्याविषयी आदरार्थी भाव वापरायचा असतो. आणि ज्यानं लिहायचं ना त्यानं आपल्याकडे लहान भाव घ्यायचा असतो. स न वी पत्रास कारण की, सप्रेम नमस्कार विनंती विशेष पत्रास कारण की, खाली बस. आता मायना लिहायचा. कारण की म्हणजे का पत्र लिहितोय, आता खाली मायना लिहायचा. मायना लिहून झाला, आता कळावे आपला विश्वासू, आपला स्नेहांकित, आपलाच, खाली त्याची सही करायची. आता बघा अभंगाकडे, ज्याला पत्र लिहित आहेत ना त्याच्याकडे मोठेपणा दिलेला आहे. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. आणि मी कसा आहे? दीन रंक, मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ झालं. त्यांना मोठेपणा दिला, स्वतःकडे लहानपणा घेतला. आता खाली मायना लिहायचाय, मजकूर लिहायचाय. पत्रास कारण की, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुम्ही आमच्यावर कृपा करावी, थोडी करावी. तुम्ही विश्वनाथ आहात, मी रंक आहे, दीन आहे, अनाथ आहे. तुम्ही कृपावंत आहात, त्याच्यातली थोडी कृपा तुम्ही आमच्यावर करावी म्हणून पाया पडत आहे. तुम्हाला असं वाटेल की हा रावणासारखं काही आत्मलिंग वगैरे मागतो का, तर तसं मी करणार नाही. मी थोड्यामध्येच संतुष्ट आहे. पण तुमच्यापाशी देण्यासाठी काय उण आहे, काय उणी तुम्हापाशी. मी तो अल्पची संतोषी, तुमच्याकडे देण्यासारखं भरपूर आहे. पण मला थोडं जरी दिलं ना तरी मी संतुष्ट आहे. कळावे, ज्यांच्याकडे पत्र लिहून पाठवतोय ना त्यांच्याकडे मला तुम्ही काहीतरी प्रेम रूपी खाऊ पाठवून द्यावा. कळावे, आपला विश्वासू तुकाराम महाराज, राहणार देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. पत्र संपलं. विठ्ठला विठ्ठला.
पत्र लिहितायत. भगवान शंकरांना लिहितायत. जगद्गुरु तुकोबरायांनी बघितलं काही देहूतून काही तीर्थयात्री यात्रेला निघालेले जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिले आणि तुकोबरायांनी त्यांना विचारलं, कुठं चालले रे बाबा? महाराज यात्रेला चाललो. तीर्थयात्रा मनुष्यानं केली पाहिजे बर का. जोपर्यंत आपले इंद्रिय चांगली आहेत, जोपर्यंत इंद्रिय चांगली आहेत, शरीर चांगलं आहे, इंद्रिय चालायला साथ देत आहेत, मृत्यू अजून लांब आहे आणि आयुष्य अजून शिल्लक आहे, तोपर्यंत माणसानं काय केलं पाहिजे? जव हे सकळ सिद्ध आहे, जायचं. जर बिघडलं तर मग आता आम्ही आत्ताच करून आलोय. अर्धा तास झाला का बापू लगेच टक 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 टक. ताई शुगर आहे ना, अर्ध्या तासाला जावं लागतं. बरं एक जणांसाठी जर गाडी थांबवली ना मग ते हळू 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 अर्धा तास, तुम्हाला माहित आहे ना सर मावशी, अर्धा एक तास त्यांना परत बसवण्यामध्ये जातो. हे असे उठलेले बल्ब नंतर यात्रेला नेऊन तो नेणाऱ्याला ताप राहतो. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे ना तोपर्यंत चुको नको. तुकोबरायाने विचारलं, कुठं चालले? म्हटले यात्रेला चाललो. कोणती यात्रा करणार आहे? महाराज आम्ही गयेला जाणार आहोत. गयेला जाऊन पुढे गंगेला जाणार आहोत. गंगेमध्ये स्नान करणार आहोत आणि गंगेत स्नान केल्यानंतर काशी विश्वनाथाचं दर्शन घेणार आहोत. महाराजांनी सांगितलं, किती भाग्यवान आहात हो तुम्ही, तुम्हाला जायला मिळतंय, पुण्यवान आहात. मलाही वाटतं जावं, मलाही वाटतं तीर्थयात्रा करावी, पण मला बंधन आहे. काय बंधन आहे? पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कान करी तीर्थ. पंढरीची वारी आलेली आहे, वारी सोडून काही मला आता जाता येणार नाही. पण ऐका ना, तुम्ही चाललात, तुमच्या जवळ मी पत्र लिहून देतो. म्हटले पोहोचवाल का? त्या तीर्थयात्रेने सांगितलं, नक्की देऊ महाराज, तुम्ही पत्र द्या. महाराजांनी 3 पत्र लिहिली. कुणाला? पहिलं पत्र लिहिलं महाराजांनी गयेला. तुम्ही म्हणाल मग चांगलंय ना, आता तुम्ही चाललात तर आमचं आता पत्र घेऊन जा नर्मदा मैयाला. असं नाही चालत बरं का. ते तुकाराम महाराज होते. महाराज त्यांच्या पत्राची वाट गंगा मैया बघत होती, गया बघत होती. त्यांच्या चरणाची वाट भगवान विश्वनाथ बघत होते.
महाराजांनी पहिलं पत्र लिहिलं गयेला. काय लिहिलं पत्रामध्ये? पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. गयेला पत्र लिहिलं तुकाराम महाराजांनी. माझा पिंड मी पदावर म्हणजे तुमच्या पदावर अर्पण केलेला आहे, आपल्याच हाताने अर्पण केलेलं आहे. माझं सगळं गयावर्जन झालेलं आहे, पितरांचं ऋण फिटलेलं आहे, माझ्यावर तुम्ही कृपा असू द्यावी. दुसरं पत्र लिहिलं गंगेला, भागीरथीला. काय लिहितात पत्रामध्ये? भागीरथी महा दोष दोष निवारण करणाऱ्या मैया, तुम्ही सर्व तीर्थांची जननी आहात, तुमची कृपा असू द्यावी. तिसरं पत्र लिहितात भगवान काशी विश्वनाथांना. आजच्या अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ आहात. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. आता पहिला प्रश्न असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहेत. नवे नवे एका पांडुरंगा वाचून दुसऱ्या कुणाचं नाव सुद्धा घेत नाहीत. मला पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेला जसा भ्रतार प्रमाण असतो तसं इतरांची स्तुती तुकोबराय म्हणतात, आम्हाला नाही. आम्हा विष्णुदासा एकनिष्ठ भाव, आमच्या विष्णुदासांचा भाव इतका एकनिष्ठ आहे
दुसऱ्या देवाचं आम्ही तोंड सुद्धा पाहत नाही म्हटले. अहो तोंड तर नाही, नाव सुद्धा दुसऱ्याचं घेत नाही. दुसऱ्या देवाचं नाम सुद्धा आम्ही घेत नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम. अनेकांचं दुसरं नाव सुद्धा घेत नाही. दुसऱ्या देवाचं तोंड पाहत नाही. अहो लोभ्याला जसं सर्व भावाने दोनच आवडतो ना, जो लोभी मनुष्य असतो ना त्याला महाराज असे इतके महाभाग भेटतात ना, सगळं सोडतील पण गाठीचा पैसा सोडणार, आजारी पडतील पण बिसलेरी विकत घेणार नाही. दुसऱ्याला द्यायचं म्हटलं की त्यांना कापर भरतो. कापर असा जो कंजूस असतो ना, तुकोबरायने 3 कंजूस सांगितले बर का. पहिला कंजूस तो असतो ज्याला म्हणतात ना आपण उष्ट्या हातानं कावळा मारायचा. एखाद्याच गावामध्ये नाव असतं ते म्हणत त्यांचं काय, त्यांच्या दारात वर्गणीला सुद्धा जाऊ नका. म्हटले का हो, अहो त्यांच्या घरामध्ये म्हटले उष्ट्या हातानं सुद्धा कुणी कावळा मारत नाही. म्हणजे काय असतं हे उष्ट्या हातानं कावळा न मारणे म्हणजे काय. एक कंजूस असा जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर बाहेर उन्हाच्या पहाडीला जेवायला बसला. आणि ते जेवायला बसल्यानंतर मग पशु पक्षी जवळ येतातच. दारात झाडं लावलेली असते की चिमण्या येतात, पाखरं येतात. त्याच्या जवळ कावळा आला. त्या कावळ्याचं त्याच्या घासाकडे लक्ष. टाकावा मला आता आपली जात अशी आहे महाराज. 10व्याच्या दिवशी पितृपक्षातच त्याला आमंत्रण राहतं. बाकीचे दिवस कावळ्याला आम्ही काही टाकत. त्या कावळ्याला असं वाटायचं यानं हा घास तरी मला द्यावा. ते उचलायचं तोंडात टाकायचं. त्याचं लक्ष कावळ्याकडे गेलं. आणि आता त्याला वाटलं कावळ्याची दृष्टी आपल्या अन्नावर पडली, चांगलं नाही गड्या हे, या कावळ्याला मारलं पाहिजे. मग आता मारायचं कसं ते म्हटलं आपण ज्या हाताने जेवण करतोय त्या हाताला डाळ आणि भात लागलेला आहे. जर आपण खडा उचलून जर त्या कावळ्याला जर मारलं आणि मारल्यानंतर जर त्या खड्याबरोबर जर भात जर उडून गेला आणि तो जर त्या कावळ्याने खाल्ला तर कावळ्याला अन्न जेवू घातल्याचा कलंक माझ्या उदार वंशावर जर लागला मग काय करायचं. त्याने त्या कावळ्याला उष्ट्या हाताने नाही मारलं, आधी हात धुवून घेतला आणि मग त्या कावळ्याला हाकललं महाराज. दुसरा कंजूस असतो मक्खी चूस. मक्खी चूस तुम्हाला माहित असेल. त्याच्याकडून माशी पडली, तुपात नाही कढीमध्ये माशी पडली. कशात? कढीमध्ये माशी पडल्यानंतर वाटीत कढी, कढीत माशी. ती कढी फेकून द्यावं त्यानं. ती कढी त्याने फेकली नाही, त्याने ती माशी हातात घेतली. असं बघितलं कोणत्या कोणत्या बाजूनं हिनं कढी पिलेली आहे, किती कढी हिनं घेतलेली आहे याचा अगोदर सगळ्या बाजूनी सर्वेक्षण केलं आणि मग त्यानं ती माशी तोंडात घातली आणि कढीच्या व्याजा सहज चोखून काढली, मग फेकली. याला म्हणतात किळस आली ना तुम्हाला. पण असे काही असतात. मक्खी चूस. जीव गेला तरी चालेल पण धन सोडणार नाही. तुकोबाराय म्हणतात जसं लोभ्याचं सर्व भावाने धनावर प्रेम असतं ना,
तसंच आमचं नारायणावर आहे. सर्व लोभ भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण. जर एक निष्ठ तुकोबाराय आहे तर भगवान शंकरांना पत्र का लिहितात याचं उत्तर असं आहे दादा. शैव शाक्त गाणपत्य आणि वैष्णव असे भक्तांचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्येही उपप्रकार आहेत. पण शैव जे असतात ना ते आडवा तिलक लावतात. वैष्णव जे असतात ते ऊर्ध्व पौंड लावतात. मग आडवा तिलक लावणारे जे असतात ना ते कधी वैष्णवांच्या कीर्तनाला जाणार नाही, ते हरिपाठाला जाणार नाही. ते म्हणतात आम्ही फक्त सोमवारच धरतो, एकादशी वैष्णवांची आहे म्हटले ती धरत. पण आपला वारकरी संप्रदाय असा आहे दादा, सोमवार एकादशी सोमवारही धरतो आणि एकादशीही धरतो. कारण हरिहरा नाही भेद नाही नका करू वाद. त्यांच्यामध्ये आहो आपण इकडे म्हणतो आम्ही शैव आहोत आम्ही वैष्णव आहोत. पण ज्याच्यासाठी आपण भांडतोय ना अहो ज्यांच्यासाठी भांडतोय ते तिथं बारीला उभं आहे. रंभादिक नाचती बारीला उभे आहेत. बरं एकटे नव्हते गेले वारीला. पार्वती माता गणपती बाबा नंदी बाबा यांना सगळ्यांना घेऊन गेले होते. पार्वती माता मध्ये थकल्या. सांगोला रोडला पद्मावती मंदिर आहे तिथंच बसवलं महाराज त्यांना. नामदेव पायरीपासून जर तुम्ही पंढरपूरच्या रवळ्यामध्ये जर गेला तर गणपती बाप्पाला तिथंच दारात बसवलंय. आणि हे स्वतः भगवान शंकर कुठं बसले. भगवान शंकरांना पांडुरंग रायाने उचलून आपल्या मस्तकावर घेतलं. मस्तकावर बसलेले आहेत पांडुरंगाच्या. म्हणून आपण इकडे शैव वैष्णव करण्यात काही अर्थ नाही. मला सांगा भगवान शंकर दिसायला कसे आहेत तो कसे आहेत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. कर्पूर गौरम म्हणजे कसे आहेत गौरव कापणासारखा त्यांचा गोरा रंग आहे. असे भगवान शंकर गोरे आहेत. आणि भगवान विष्णू कसे आहेत दिसायला. पंढरपुरीचा निळा
लावण्याचा पुतळा कसा आहे? हा निळा आहे आणि हा कसा आहे? गोरा आहे. हे गोरे आणि निळे कसे झाले माहितीये का? काय झालं? शिवे प्राशिला हळहळ, शिवे प्राशिले हळहळ, तेने विष्णू झाला निळा. काय केलं? भगवान शंभूने हलाहल प्राशन केलं आणि त्याचा परिणाम कुणावर झाला? तेने विष्णू झाला निळा. भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केल्यानंतर यांचा फक्त कंठच निळा झाला, म्हणून नीलकंठ भगवान की जय. त्यांचा कंठ निळा झाला, पण हा सगळाच निळा झाला. तेने विष्णू झाला निळा. आणि इकडं विष्णूने सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. विष्णूने काय केलं? अमृत प्राशन केलं. विष्णूने अमृत प्राशन केल्याचा परिणाम काय झाला? झाला श्वेत महादेव. महादेव कसा झाला? श्वेत झाला. म्हणून शिव आणि वैष्णव ते वेगळे नाही. यांनी विष प्राशन केलं, भगवान विष्णूचा कंठ शरीर निळ झालं. भगवान विष्णूंनी अमृत प्राशन केलं, भगवान शंकर गोरे झाले. म्हणजे हे दिसायला दोन जरी असले तरी असायला एका एकाचे गोडी साखरेच्या ठाई. म्हणून भांडण करू नका. काय करा? भजन करा हरिहरा, नारायण सदा शिवा. माझे बोलणे अवधारा, भेद नका करू दोघांचा, दोघांचही भजन करा. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे, भगवान शंकर आणि पांडुरंगांना एक दृष्टीने बघतात आणि पत्र लिहितात. तुम्ही विश्वनाथ, दीन रंग मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ आहात. आता नाथ या शब्दाचा अर्थ होतो नाथ. नाथ या शब्दाचे 7 अर्थ संतांनी सांगितलेले आहेत, त्याच्यातले फक्त 2 सांगते. नाथ या शब्दाचा अर्थ होतो स्वामी, मालक. आणि दुसरा नाथ या शब्दाचा अर्थ आहे न अधिक अथ, न अधिक नथ, न अधिक अथ. बरोबर काय होतं? नथ नाही. 2 समान दीर्घ स्वर जेव्हा एकमेकाच्या समोर येतात तेव्हा त्याचा दीर्घ स्वर तयार होतो, काना तयार होत असतो. म्हणजे न अधिक अथ बरोबर नाथ. अथ म्हणजे प्रारंभ, न म्हणजे नाही. ज्याला प्रारंभ नाही असा नाथ विश्वनाथ. ज्याला प्रारंभच नाही, ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, ज्याला माय बाप नाही. भगवान शंकरांच्या लग्नामध्ये नवरदेवाचे आई बाप, नवरीचे आई बाप बसवतात ना. एकतर यांच्या लग्नाला जेव्हा निघाले तेव्हा यांना वऱ्हाड जमा करावं लागलं. त्यांच्या लग्नामधलं वऱ्हाड, ते नवरदेवाचा एक हेल्पर असतो. काय म्हणतात महाराज त्याला? काय म्हणतात हेल्परला? लग्न झालेत ना तुमचे? काय म्हणतात शशीभाऊ? हा, कलौरा. या भगवान शंकरांच्या लग्नामध्ये कलौरे झाले, वराती झाले. कोण? भूते वेताळ, वेताळ नाचती.
भूत वेताळ वेताळ नाचते, भूत वेताळ भूत वेताळ हे यांच्या वरातीत नाचायला होते, म्हणून वरातीत नाचण्याची प्रथा तिथून पुढे निघाली बरं का. आता जे जे वरातीत नाचतात ना, कोण असतात ते? भूत आणि वेताळ. ऐका, हे सगळे वरातीत नाचायला गेले, पण मग बरोबरही कोणीतरी पाहिजे ना नवरदेवाचे कपडे द्यायला, टिळ्याचं सामान द्यायला. मग नारद महर्षींना वाटतं आता आपलं काही लग्न होणार, चला यांचा कलवरा तरी हो म्हटलं. नारद मुनी कलवरे झाले. ब्राह्मणानं सांगितलं भगवान शंकरांना तुळशी दल हातामध्ये दिलं, जल हातामध्ये दिलं, अक्षत हातामध्ये दिल्या. म्हटले सांगा 3 पिढ्यांची नावं. तर भगवान शंकरांनी नारदाकडे पाहिलं. म्हटले नारदा, अरे मला एकाच पिढीचं नाव माहित नाही. यांनी 3 पिढ्याचे विचारले. ब्राह्मणानं सांगितलं 3 पिढ्याच्या नावाला सांगितल्याशिवाय लग्न लागणार नाही. नारद म्हटले मी तुमचा कलवरा कशासाठी झालो म्हटले. सांगतो म्हटले सांगा तुम्ही नाव. कानात सांगितलं वीरांची जशा नवरीच्या कलवऱ्या. मग ती म्हणती नावच येत नाही, नावच येत नाही. मग ती हळूच कलवऱ्या सांगतात तिला. नारदांनी सांगितलं बोले बाबा सांगून द्या म्हटले वीरांची. भगवान शंकर म्हटले मेरे पिताजी का नाम वीरांची. बोले अब दादाजी का नाम बताओ. बोले दादाजी का नाम विष्णू. आता हे विष्णू वीरांची एकच आहे. सांगायचं म्हणून सांगितलं दादा. आता ब्राह्मणानं विचारलं तिसरे परदादाचं नाव सांगा. भगवान शंकरांनी नारदाकडे बघितलं. नारद म्हटले आता मलाच माहित नाही म्हटले परदादा कोण आहे. आता एवढे 2 माहित होते म्हटले सांगितले. आता तुम्हाला जे वाटेल ते सांगा. भगवान शंकराने सांगितले पंडित जी शादी करानी हो तो करा लो, नहीं तो ऐसे ही वापस चला जाऊंगा. मेरे बाप का नाम है विरंशी, मेरे दादाजी का नाम है विष्णु और मैं तीनों का बाप हूँ, तीसरा पर्दा. मी तिघांचा बाप आहे म्हटले. ज्याला अर्थ नाही प्रारंभ नाही ते भगवान शंकर, सर्व लोकाचे स्वामी. तुम्ही विश्वनाथ. विश्वनाथ कसे आहात. तर विश्वनाथ त्यालाच म्हणतात ज्याच्या जवळ सर्व सृष्टीला बांधून ठेवण्याचं कार्य आहे, जो सर्व सृष्टीला बांधून ठेवतो. एकत्र गुण्या गोविंदानं नांदतो. भगवान शंकरच एक असे आहेत दादा ज्यांची मंदिर गावामध्ये बांधल्यानंतर सगळ्या कुटुंबाचं मंदिर आहे. आता आपल्या मंदिरामध्ये बघा पार्वती माता, गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी आणि समोर वाहन नंदी बाबा. आता जर भगवान श्रीकृष्णांचं जर मंदिर बांधायला जर घेतलं तर यांचं मंदिर बांधणं सोपं आहे का हो? 16,108. त्या 16,108 10 मुलं आणि 1 मुलगी किती झाले? 56,10,800 एवढी मुलं. 16,108 बायका. आई वडील स्थापन करावे तर एक नाही ना 2 माय बाप आहेत. एवढं मंदिर बांधणं शक्य आहे का? पण भगवान शंकर इतके सोपे आहे. जिनके मंदिर में नहीं पट, जिनके मंदिर में नहीं पट, जिनके स्वभाव में नहीं कपट और जिनके गृहस्थी में नहीं खटपट. ज्यांच्या मंदिराला पट नाही म्हणजे पडदा नाही. भगवान तुम्ही इथून तिथून जा, इकडे उत्तरेकडे वृंदावनामध्ये जा, सगळ्या कुठेही जा, प्रत्येक मंदिरामध्ये गेलं की पडदा, गेलं की पडदा 2 मिनिटात उघडतो पण पडदा. पण इकडे साऊथ मध्ये जर गेलात ना तर भगवान शंकरांची मंदिरं आहेत. नर्मदा मैयाच्या गाठावर भगवान शंकरांची मंदिरं आहेत. एकाही मंदिराला पडदा नाही. जिनके मंदिर में नहीं पट, ज्यांच्या स्वभावात नाही कपट आणि ज्यांच्या परिवारामध्ये अजिबात खटपट नाही दादा, खटपटच नाही. मला सांगा पार्वती मातेचं वाहन काय? पार्वती माता कशावर बसलेली आहेत? शेरावाली सिंह ज्यांचं वाहन आहे. भगवान शंकरांचं वाहन आहे नंदी. गणपती बाप्पाचं उंदीर, कार्तिक स्वामींचं मोर. आता उंदीर मामाला जर भगवान शंकरांचं वाहन आहे नंदी आणि त्यांच्या बायकोचं वाहन आहे सिंह. आता नंदीचं सिंहाचं जमतं का? एकमेकाला पाहिल्याबरोबर जय हरी नाही ना. नंदीला पाहिल्याबरोबर सिंह त्याच्यावर धावून जातो. आता इकडं चला, भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये सर्प आहे. त्या सर्पाने जर गणपती बाप्पाच्या वाहनात
वाहनाला जर पाहिलं, काय आहे वाहन? उंदीर. सर्पाने जर उंदराला पाहिलं तर भजन करतील का? बर, चला. मोराने जर सर्पाला पाहिलं तर मोराचं खाद्य काय आहे? सर्प. म्हणजे सगळे एकमेकाचे विरोधक आहेत. तरी सुद्धा कैलासामध्ये भगवान शंकर नंदीच्या बरोबर, माता पार्वती सिंहाच्या बरोबर, गणपती बाप्पा उंदराच्या बरोबर आणि कार्तिक स्वामी मोराच्या बरोबर, वाघ, सिंह, गळ्यामध्ये सर्प, कानामध्ये विंचू, असा सर्व परिवार हसत खेळत ज्यांचा नांदतो ते खरे विश्वनाथ आहेत. विठ्ठल. विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. दीन रंक मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ आहात, पण मी कसा आहे? दीन आहे, रंक आहे आणि अनाथ आहे. जगद्गुरु तुकोबा आहे. दीन आहेत का हो? दीनचा विरुद्ध अर्थ शब्द होतो धनी, रंकचा विरुद्ध अर्थ शब्द होतो राजा आणि अनाथचा विरुद्ध अर्थी शब्द होतो नाथ. आता जगद्गुरु तुकोबा स्वतःला रंक म्हणवतात. रंक आहे मी, दीन आहे. दीनचा विरुद्ध अर्थ आहे धनी. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे धनी. तुकोबराय म्हटले आम्ही धनी आहोत. कुणाचे? इंद्रियाचे धनी आहोत. इकडे दीन म्हणतात आणि इकडे धनी म्हणतात. रंक. जगद्गुरु तुकोबाराय रंक आहेत का? अहो तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे. राजे आहेत. इकडे अनाथ म्हणतात आणि इकडे नाथ म्हणजे स्वामी. इकडे अनाथ म्हणतात, अपराधी म्हणतात, दीन म्हणतात. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान शंकरांच्या पुढे अति नम्रता घेतलेली आहे. अति नम्रता. कधी कधी नम्रता घ्यावी आणि कधी कधी नम्रता घेतलेली सहज सहज म्हणतात. सरळ खिळा ठोकला की कुणीही, सरळ खिळा दिसला की कोणी ठोकून जातं महाराज. नम्रता घ्यावी पण जिथं घ्यायची तिथंच घ्यावी. कुठेही नम्रता घेऊन चालत. समर्थ रामदास स्वामी वर्णन करतात. अति क्रोध कार्य लेतो लयाला. अति क्रोध कार्य लेतो लयाला. अति नम्रता जन्म देते भीतीला. अति क्रोध जर असेल तर कार्यालयाला जात. अति नम्रता जर असेल ना तर ती कार्य कधी कधी माणसामध्ये भीती सुद्धा निर्माण करते. काय असतं? कधी कधी प्रवासामध्ये जर तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल, ट्रेन मध्ये प्रवास करत असाल आणि तुमच्या मस्तकावर जर चंदनाचा टिळा असेल, गळ्यामध्ये माळ असेल तर लोक माळकऱ्याला असं मेमुरट समजतात. माळकरी आहे ना. मग ट्रेन मध्ये आपल्याच महिला असतात, तुमच्यातल्याही काही असतील, त्यांच्या नावाचं तिकीट असतो, रिझर्वेशन असतो, तरी त्या म्हणतात ताई आमचं सीट नाहीये. अहो तुमचं तिकीट आहे ना, सांगा तुमचा तिकीट नंबर. तिथं गेलो की मग ते साऊथ वाले असे जाडे भरडे असे बसलेले असतात. मग महाराज ते म्हणतात नाही हमारा तिकीट है या, हमारा सीट है. भैया तुम्हाला तिकीट दिखाओ. तो म्हणतो तुम्ही काय टीसी आहात का तुम्हाला तिकीट दाखवायचं? तुम्ही काय टीसी आहात का? मेरा टिकट देखो, तुम्हारा टिकट दिखाओ. अगर नहीं मानता है
तो दो दो हात करने की भी तयारी रखनी चाहिए. जर तो ऐकतच जर नसेल, तुम्ही जर सीटवर जर जाऊन बसलेला असाल, उठा म्हटले का हो, बसू दे ना म्हटले मला. अहो मी जागा धरलेली आहे ना, तुम्ही माळकरी आहात ना. अहो पण माळकरी आहे पण मी जागा धरली ना. अहो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, तुम्ही उभे राहा म्हटले, तुम्ही उभे राहा म्हटले, आम्हाला बसू द्या. का बरं? मग तुम्ही लोकांना उपदेश देतात ना, तुम्ही लोकांना उपदेश देताना मग तुम्ही उभे राहा, आम्ही बसतो. असं नाही दादा. मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. जिथं नम्रता घ्यायची तिथं नम्रता घ्या, पण जिथं जर तुम्हाला समोरचा जर तुमच्यावर जर अन्याय करत असेल तर तो अन्याय सहन करणं हा सुद्धा एक अपराध आहे. तिथं मात्र शांत बसू नका. त्यामुळं बाहेर फिरलं पाहिजे. बाहेर फिरलं की असे सगळे अनुभव येतात, सगळे अनुभव घेतात, कुणाला कसं चालायचं. म्हणून अति क्रोध कार्य लेतो लयाला, अति नम्रता जन्म देते भीतीला. अति नम्रता जन्म भीतीला देते. पण जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यांच्या पुढे नम्रता घेतली ना, ते साक्षात विश्वनाथ आहेत. म्हणून महाराज त्यांच्या पुढे नम्रता घेत आहेत आणि काय मागतायत अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. कृपा करावी म्हणून मी पाया पडत आहे. अहो तुम्ही कृपा करावी. आता कृपा ह्या असा पदार्थ आहे दादा, कृपा करणाऱ्यापेक्षा ज्याच्यावर कृपा झाली तो भाग्यवान असतो. तुम्ही म्हणाल असं कसं? अहो ज्याची कृपा होते ना त्यालाही माहित नसतं कृपेमध्ये किती सामर्थ्य आहे. भगवान श्रीरामचंद्रांची हनुमंतरायावर कृपा म्हणजे हनुमंतरायावर रामचंद्रांची कृपा. पण हनुमंतराय एकाच उड्डाणात समुद्र उल्लंघन करतात. ज्याची कृपा झाली त्याला माकडं जमा करून सेतू बांधावा लागला. ज्याची कृपा होती त्याला सेतू बंधन करून जावं लागलं. ज्याच्यावर कृपा झाली 17 उड्डाणे ओंकार बननी असं उड्डाण केलं दादा. 100 योजन एकाच उड्डाणामध्ये हनुमंतराय गेले. ज्याच्यावर कृपा झाली तो श्रेष्ठ असतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. मी तुमच्या पाया पडत आहे. तुमच्या जवळ काय उण आहे हो? काय उनी तुम्हा पाशी, काय उनी तुम्हा पाशी, काय उनी तुम्हा पाशी.
स्वयं महेशः सुपुत्रो गणेशः मित्रो कुबेरः श्वसुरो खगेंद्रः. याच्याजवळ स्वयं महेशः, तुम्ही स्वतः महेश्वर आहात. तुमचा पुत्र गणेश, गणपती सर्व कार्याच्या आरंभी गणपती बाप्पा. कोणत्याही देवाचं काहीही कार्य करायचं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. यांचा अधिकार किती मोठा. नुसतं आरती जरी म्हणली ना दादा, गणपती मंडळ इतकी झाली, ते गणपतीमध्ये साऊंडही मिळत नाही. कीर्तनकार घरी बसलेले असतात, डीजे वाले मात्र एका रात्रीमध्ये 10 गणपती वाजवतात. का? गणपती बाप्पा म्हटलं की महाराज मंडळ, आणि मंडळ म्हटलं की तिकडं मुंबईमध्ये तर 5-5 हजार रुपये वर्गणी. इंगळे महाराज किती? 5-5 हजार रुपये वर्गणी. आणि अशा चांगल्या मोठ्या कंत्राटदाराकडे, बिल्डरकडे गेले. कशाला? वर्गणी मागायला. म्हटले वर्गणी द्या. ते 1001 रुपये त्यांनी फाडला. 5000 रुपये द्या. म्हटले 5000. 25 वर्ष जुनं मंडळ आहे म्हटले आपलं. म्हटले 25 वर्ष जुनं मंडळ आहे. एवढे 25 वर्ष झाले, मला गणपतीची आरती म्हणून दाखवा ना म्हटले. कोण म्हटलं? बिल्डर म्हटलं मला आरती म्हणून दाखवा ना. हे त्याच्याकडे पाहतो, ते त्याच्याकडे पाहतो, ते त्याच्याकडे पाहतो. हे म्हणणार आहे म्हटले आरती. त्याच्यातलं एक जरा शहाणं होतं, ते आरती म्हणायला लागलं. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची निर्मी पुरमी प्रेम कृपाची. वा 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 म्हटले आरती पाहताय, तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे म्हटले. आता मला आरतीचा अर्थ सांगा म्हटले. आरतीचा अर्थ सांगा म्हटले. अर्थाविन पोथी वाचून काय अर्थही सांगा म्हटले आरतीचा. मग आरतीचा अर्थ सांगायला लागल्यानंतर सुख करता, सुख करता, सुख करणारा, दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, वार्ता विघ्नाची, विघ्नाची वार्ता दररोज आणून देणारा. बरोबर आहे ना? वार्ता विघ्नाची, विघ्नाची वार्ता दररोज आणून देणारा. असं म्हटलं तर बसवेल का कोणी गणपतीला? हा? मग काय करायचं? त्याच्यात एक आता रिमिक्स आरती निघाली महाराज. ती आरती अशी आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, वार्ता विघ्नाची. फक्त पुढचा म्हटला की मागचं हो हो वार्ता विघ्नाची. तो गणपती बाप्पा म्हणतो नाही नाही, ते म्हणतात हो हो वार्ता विघ्नाची. हो, अर्थ तर जुळून बघा ना. अर्थ काय होतो? हो हो विघ्नाची वार्ता आणून देतो. नाही नाही, आरती अशी म्हणायची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पुरवी प्रेम कृपाची. सुख करता, सुख करणारा, दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, वार्ता विघ्नाची, नुरवी विघ्नाची वार्ता उरू न देणारा, असा गणपती बाप्पा स्वतः पुत्र गणेश आहे. मित्र कुबेर आहे. आता कुबेराजवळ धन इतकं आहे दादा. आता आपल्या धनाचं आणि त्यांच्या धनाचं लावू नका, पण रावणाच्या धनाचं 1 मिनिट लावा. कोटी घरे जेते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सब्ध कोटी, 22 कॅरेटची, शुद्ध 22 कॅरेटची. किती कोटी? 7 कोटी घर, ज्याच्या राज्यामध्ये शुद्ध सोन्याची बांधलेली बाहेर. आता ते किती रुपये तोळा, मग त्याला जीएसटी किती, मजुरी किती, तुम्ही हिशोब लावा. रावणाची संपत्ती एवढी होती. ती रावणाची संपत्ती कुबेराच्या संपत्तीतली पावनिधी. किती? पावनिधी. आता कुबेराकडे संपत्ती आहे नवनिधी. नवनिधी ही संपत्ती मोजण्याचं माप आहे. नवनिधी. कुबेराजवळ नवनिधी, त्याच्यातली रावणाजवळ पावनिधी. आणि सगळ्या जगातले जे बिल गेट्स जेवढे 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 आहेत ना, आणि लांबानी असतील, मग कोण 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 धरा त्याच्यामध्ये, त्या सगळ्यांकडे पावनिधी. व्यंकट भाऊ किती? पावनिधी. रावणाकडे पावनिधी. कुबेराकडे किती उरली? 8.5 निधी संपत्ती कुबेराकडे उरलेली आहे. तशीच पडू नये, पडलेली आहे त्याच्या खजिन्यामध्ये. असा कुबेर जो आहे ना, तो भगवान शंकरांचा मित्र आहे.
म्हणून तुकोबाराय सांगतात काय येऊन ये तुम्हापाशी. अहो मित्राचं सगळं तुमचंच ना, म्हणून तुमच्या जवळ काय उण आहे. अहो त्याच्याही पुढे जाऊन सासरा कोण आहे. खगेंद्र हा हिमालय राज्यांचे सासरे आहेत. अशी भगवान शंकर काय उणी तुम्हापासी. मी तो अल्पची संतोषी, मी अल्पामध्ये संतुष्ट आहे. बस हे पत्र मी तुमच्यासाठी लिहितोय ना, ज्यांच्या हाती पत्र दिलंय ना त्यांच्या जवळ मला दुसरं काही पाठवू नका, काही पाठवू नका. थोडासा प्रेम रूपी खाऊ मला त्यांच्या जवळ पाठवा. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे देवा, 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 तुका म्ह
Bhagravani
टाळी वाजवायच्या. काय असतं जिथं पिकतं ना तिथं विकत नसतं. लेकिन सत्य अपने लिए जगा बना ही लेता है. गोड असं सुंदर गोड अशी भैरवी गायलेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज यात्रेकरूंच्या हाती पत्र देतायत. सांगतायत महाराज ज्यांच्या हातात मी हे पत्र दिलेलं आहे ना, येताना त्यांच्याजवळ मला प्रेमरूपी थोडासा प्रसाद तुम्ही पाठवा. तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी विठोबा रखुमाई.